जय जय रामकृष्ण हरी. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नांदेडवरून आलेली दिंडी ही माझ्या गावचं रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी ही दिंडी आलेली आहे. आणि ही दिंडी जी आहे कित्येक वर्षापासून चालत आलेली दिंडी आहे आणि आमच्या गावच्या स्टॉपला थांबते. आणि आमच्या गावच्या स्टॉपला थांबल्यानंतर अगोदर सकाळी संपूर्ण काही ग्रामस्थ मिळून गावामध्ये अगोदरच्या दिवशी भाकरी करण्यासाठी सांगितलेलं असतं सर्वांना आणि भाकरी माता माऊल्या करून ठेवतात. आणि ते समजा भाकर म्हणा, भाजी म्हणा, लोणचं म्हणा, हिरव्या मिरच्याचा ठेसा असेल, शेंगदाण्याची चटणी असेल, हे सर्वजण घेऊन सकाळी दिवस निघण्याच्या अगोदर माझे ग्रामस्थ आणि आम्ही सर्व मित्रमंडळी घेऊन जातो. आणि या भाविक भक्तांना पोट भरून तृप्त होजेपर्यंत भोजन करतात. आणि या भाविक भक्तांचंच असं म्हणणं आहे की आम्ही कंधार नांदेडपासून चालत येतो, आम्हाला भाकर पिठलं कोठेही भेटत नाही, तुमच्या आणि तुमच्याच गावला भाकर भाजी भेटतं, असं या भाविक भक्ताचं म्हणणं आहे. आणि त्यांची जी कमिटी आहे ना, जे काही त्यांचे त्या दिंडीचे अध्यक्ष महोदय आहेत, त्यांचं बी सुंदर असं मनोगत आहे की तुमच्या इथे आल्यानंतर भाकर भाजी पिठलं जे काय आहे ते एकदम छान असं भेटतं. गरम भाकरी असतात. हे बघा ना, भाकरी ह्या मोठ्या टोपल्यांमध्ये भाकरी, खाली डाल क्लीन केल्यानंतर असे पेपर ठेवून भाकरी आणल्या जातात. आणि हे माझ्या गावचं हे रेल्वे स्टेशन आहे. हे बसलेल्या माता माऊली आहेत. या दिंडीमध्ये बरेचसे जवळपास आम्ही पाहतोय तसं दिंडी तर आहेच. आमचे वडील म्हणते त्यांच्याही अगोदरपासून ही दिंडी आहे. आणि ह्या दिंडीमध्ये एवढा अथांग मोठा समुदाय आहे, खूप मोठा समुदाय, लहान आहेत, मोठे आहेत, माता माऊली आहेत, पुरुष वर्ग आहेत सर्व. आणि या दिंडीमध्ये सर्व सोबत असतात. सर्व म्हणजे डॉक्टरसुद्धा सोबत असतात. या दिंडीमध्ये एवढी काळजी आणि एवढी सुरक्षितता बाळगलेली असते. या दिंडीमध्ये काहीच नाही असं असतं. सर्व गोष्टी अवेलेबल या दिंडीमध्ये असतात. आणि सर्वांचं भोजन झाल्यानंतर आम्ही पण आहे आणि हे माझे ग्रामस्थ सर्वांचं भोजन झालं आणि पुन्हा मग दिंडी त्यांच्या मार्गाला पुढे लागल्यानंतर आम्ही मग भोजनास बसलेलो आहे. जेवण घरी आपण किती करतो त्याच्यापेक्षा माणूस या ठिकाणी पोट भरून म्हणजे तृप्त होजेपर्यंत उठतच नाही माणूस. एवढं छान सकाळी जसा सूर्य एक कासराबरोबर आल्यानंतर हे सर्व गोष्टी होऊन जातात. त्यावेळेस आमचं हे भोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि हा आनंद आहे जो कोणी ग्रामस्थ म्हणा, जो कोणी या दिंडीमध्ये सामील झालेला आहे, याच व्यक्तींनाच हा आनंद घेता येतो. लहान चिमुकलीसुद्धा या दिंडीमध्ये आहेत. आता ही समोर जी तुम्हाला दिसत आहे ना, हे यांची जी काही कमिटी आहे, ज्या भाविक भक्तांना या दिंडीसोबत जायचं आहे त्यांनी त्यांच्याकडनं ओळखपत्र घेऊन घ्यायचं आहे, जेणेकरून समजून येणार नाही ना की हा व्यक्ती कोणत्या दिंडीचा आहे. म्हणून त्यांच्या एक ठरवलेल्या आहे, सर्व गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने चालत आलेला आहे. एक जे काय त्यांची काही फी आहे ते फी दिल्यानंतर समजा जर आपल्याला कुठं अंतर मोठा असेल आणि स्टॉप नसेल तर हे जे काही ट्रस्ट म्हणा, हे जे काही यांची संस्थापक अध्यक्ष आहेत, हेच संपूर्ण त्यांच्या भोजनाचे नियोजन करतात. त्याच्यामुळं सर्व सुरक्षितता एवढी छान अशी बाळगलेली आहे ना, खूप छान. हे जे आता संपूर्णांचं भोजन या ठिकाणी झालेलं आहे आता. आणि आता हळूहळू जे काही भाविक भक्त आहेत हे त्यांच्या मार्गाला लागणार आहेत. आता हे जे आणि या ठिकाणी स्वयंपाक म्हणजे एक पिठलं असतं ना, आपलं पिठलं, हे पिठलं या ठिकाणी केलेलं होतं. एकदम गरम. समजा गावातून काही प्रमाणामध्ये जर कमी आलं समजा, तरी तर आमच्या गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांनी हे या ठिकाणी पिठलं एवढं छान पिठलं झालेलं होतं ना की घरी कधी होतं का नाही असा प्रश्न पडतो.
ते जे ज्यांनी कुणी खाल्लेलं आहे ते पिटलं. त्यांचं सुंदर असं मनोगत आहे की खूप छान खूप छान खूप छान हा इथे या ठिकाणी भोजन होतं आहे असं सर्वांचं म्हणणं होतं. या ठिकाणी पाण्याचंही नियोजन केलेलं आहे, सर्व नियोजन केलेलं आहे. हा संपूर्ण हा परिसर बघा, हा किती आनंदमय हा परिसर आहे. भावांनो, आगळा वेगळा व्हिडिओ काढण्याचा थोडासा एक वेगळा प्रयत्न केलेला. आवडला तर लाईक कमेंट करा, कारण आमचं एका वेगळ्या विषयावर तो थोडंसं सर्चिंग चालू आहे, अभ्यास चालू आहे. जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी.